Okay, student, come towards next session. इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. आत्ता ॲक्च्युअल डेफिनेशनपर्यंत आपल्याला माहिती आहे, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स देन ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज सेम ॲज डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इज सेम ॲज ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तो ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. मग त्यातलं मी एवढं रिलेशन घेतो, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे समजा व्हॅल्यू आहे, त्याला के म्हणतो आपण, स्केलर मल्टिपल. ओके, मग याला काय करतो मी, मला इनवर्स शोधायचा आहे, याचा उपयोग करू. मग प्री म्हणजे पुढनं, प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स, आणि म्हणून ए इनवर्स इंटू ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ए इनवर्स इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ओके, ए इंटू ए इनवर्स इंटू ए, वी नो दिस इज द डेफिनेशन ऑफ इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स, ॲडजॉइंट ऑफ ए. ओके, इंटू ए इनवर्स. आता ही संख्या आहे. ओके, मग संख्या आहे म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे, इंटू ए इनवर्स इंटू आय. संख्या नेहमी पहिल्यांदा घेतो आपण. काय वापरलं, ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आयडेंटिटी. कॉलमसाठी आपण वापरतो ना, आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुणालाही गुणा, काही फरक पडत नाही. म्हणजेच इकडे काही ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इनवर्स, का आय इंटू ए इक्वल टू ए. आयडेंटिटीने कुणालाही गुणलं काही फरक पडत नाही. ऑर ए आय हा कसंही लिहिला फरक पडत नाही. ओके, मग आता याच्यावरनं मला काय शोधायचं आहे, ए इनवर्स. आणि म्हणून ए इनवर्सची डेफिनेशन बघा, हा डिटर्मिनंट आहे तिकडे गेला, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, अँड दिस इज अ मेथड फॉर फाइंडिंग द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. आणि ही इनवर्स काढण्याची मेथड आहे ॲडजॉइंट मेथडने. पूर्ण कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, ट्रान्सफॉर्मेशन नाही. ओके, मग याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहे. फाइंड इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. त्यातला पहिला प्रॉब्लेम बघतो आहे. सिम्पल प्रॉब्लेम घेऊ आपण. 2/2चा 2 -3 4 -5 हा सिम्पल प्रॉब्लेम आहे. ओके, मग बघूया याचा इनवर्स कसा शोधायचा, कशाच्या सहाय्याने, ॲडजॉइंटच्या. मग लेट ए हा तुमचा गिव्हन मॅट्रिक्स आहे, 2 4 -3 -5. मग याच्यावरनं याचा डिटर्मिनंट काढायचा पहिल्यांदा, म्हणजे डबल गोष्टी क्लिअर होतील. इनवर्स आहे की नाही ते पण करेल. 2 -3 4 -5, व्हॉट इज युअर आन्सर, -10 -12 2 आला, नॉट इक्वल टू 0 आला. याचाच अर्थ काय झाला, ए इनवर्स एक्झिस्ट आहे, ए इनवर्स एक्झिस्ट आहे. ओके, मग आता आपल्याला काय शोधायचं आहे, ॲडजॉइंट. मग को फॅक्टर शोधावं लागेल. मग फॉर को फॅक्टर काय वापरावं लागेल तुम्हाला, ए आय जे इक्वल टू -1 I + j MIJ. आता हे तुम्हाला जमेल. A11 -1 + 1 2 इंटू M11. याचा अर्थ पहिला रो पहिला कॉलम डिलीट करा. पहिला कॉलम जर डिलीट केला तर तुम्हाला काय शिल्लक राहील बघा बरं. पहिला कॉलम शिल्लक केला तर काय राहील, -5 शिल्लक राहील. ओके, काय केलं, मायनसचा पॉवर इव्हन असेल तर प्लस येतो, आणि पहिला कॉलम हा एलिमेंट शिल्लक राहिला. A12 सिमिलरली सांगता येईल तुम्हाला, M12 मायनसचा क्यूब, -1चा क्यूब मायनसच येणार. ओके, M12 पहिला रो दुसरा कॉलम गेला, एलिमेंट किती आला बघा, पहिला रो दुसरा कॉलम 4. देन A21
-1⁻³ m21 मायनसचा क्यूब -1चा क्यूब मायनसच येणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला -3 म्हणजेच काय आला +3 आणि लास्ट इलेमेंट A22 -1⁴ m22 सेकंड रो सेकंड कॉलम गेला काय राहिला 2 राहिला. अँड देअरफॉर आपल्याला काय मिळालं कोफॅक्टर मॅट्रिक्स इज लाईक दिस. काय मिळाला A11 -5 -4 3 2. ओके, मग याच्यावरनं काय काढायचं आपल्याला ॲडजॉईंट काढायचा. ॲडजॉईंट ऑफ ए इज अ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. मग फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम. आणि चेक करा डायगोनल बदलले बघा 2 -5चा -5 2 आणि यांचे चिन्ह बदलले बघा -4 3 मिळाला ॲडजॉईंट. हा झाला तुमचा ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स. आता आपल्याला काय शोधायचं आहे ए इनवर्स शोधायचं आहे. मग काय डेफिनेशन ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आणि बघा 1 डिटर्मिनंटची किंमत किती आहे 1/2 इंटू ॲडजॉईंट ऑफ ए -5 -4 3 2 आणि हा झाला तुमचा इनवर्स बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. हा झाला तुमचा इनवर्स बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. असा हा 2x2चा सिम्पल प्रॉब्लेम आहे. इथपर्यंत तुम्हाला येतच ॲडजॉईंटपर्यंत फक्त एवढी डेफिनेशन लिहायची आणि ॲन्सर काढायचं. सिम्पल मेथड आहे. याने ॲन्सर फास्ट येतं, फक्त कॅल्क्युलेशनला कॉन्सन्ट्रेशन लागतं. वन मोर प्रॉब्लेम, एक 3x3चा प्रॉब्लेम बघू. फाइंड इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. प्रॉब्लेम आहे 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1 हा तुमचा प्रॉब्लेम आहे. याचा आपल्याला इनवर्स शोधायचा आहे. ओके, मग लेट स्टार्ट द प्रोसेस. दिलेल्या मॅट्रिक्सला लेट ए इक्वल टू गिव्हन मॅट्रिक्स. याच्यावरनं काय करायचं पहिल्यांदा याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1 and check 13 into -1 -0 -2 into -3 + 4 -3 -3 +4 1 -7 into 0 -2. तर तुमचा आन्सर येईल -13 -2 +14. सो आन्सर इज काय आलं -13 -2 -15 +14 -1 and hence A inverse exists. Okay, now for cofactor we use this definition. Cofactor Aij equal to -1⁻I + j into Mij. आणि मग पहिला एलिमेंटचं बघा A11 -1⁻1 + 1 काय होईल 2 होईल इंटू M11 -1चा स्क्वेअर +1. ओके, पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या, दिला सोडून. पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या. -1 -0 मी डायरेक्ट लिहितो आहे -1 -0 -1. देन A12 1 + 2 3 M12
-1चा क्यूब मायनस येईल. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. -3 मायनस मायनस +4 -3 +4 4तून 3 गेला 1 तो काय येईल -1 येईल. नीट चेक करा. 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम -3 +4 -3 +4 ओके. देन A13 1 + 3 raised to 4 M13 मायनसचा 4 पॉवर प्लस येणार. फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला 0 मायनस त्यांचा गुणाकार 2 येणार म्हणजेच तुमचा आन्सर येणार -2. हे झाले पहिला रो. देन A21 2 + 1 3 M21 मायनसचा क्यूब मायनस. सेकंड रो आता सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा राहिला. आता हा गेला 2 - 0 2 - 0 म्हणजेच -2 ड्यू टू दिस. A22 2 + 2 4 M22 मायनसचा 4 पॉवर प्लस होणार. सेकंड रो सेकंड कॉलम गेला 13 मायनस यांचा गुणाकार येईल मायनस प्लस होईल. ॲन्सर येईल -1. देन A23 2 + 3 5 M23 मायनसचा 5 पॉवर मायनसच येणार. ओके. सेकंड रो थर्ड कॉलम यांचा गुणाकार वजा यांचा गुणाकार 0 मायनस +4 पण बाहेर आहे निगेटिव्ह. हा झाला सेकंड रो. सिमिलरली A31 -1 raised to 3 + 1 4 M31 काय प्लस. थर्ड रो फर्स्ट कॉलम 4 - 7 इक्वल टू -3. A32 -1 raised to 5 M32 मायनसचा पॉवर मायनस येणार. थर्ड रो सेकंड कॉलम 26 - 21 26 - 21 गेले 5 पण साईन काय आहे निगेटिव्ह. आणि लास्ट एलिमेंट तो मी वरती घेतो. A33 थर्ड रो थर्ड कॉलम 3 + 3 6 M33 मायनसचा पॉवर होईल प्लस. थर्ड रो थर्ड कॉलम -13 +6 and your answer is -7. आणि असा हा झाला तुमचा कोफॅक्टर ऑफ ईच इलेमेंट. ओके. मग याच्यावरनं काय काढायचा. देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर कशाने दाखवतो आपण AIJ ने दाखवतो. आणि हा तुम्हाला येईल लिहिता बघा. A11 A12 A13 देन A21 A22 A23 देन A31 A32 आणि A33 असा हा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर येईल. कॅल्क्युलेशन करून बघा. ओके. देन झालं. नंतर याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे ॲडजॉईंट काढायचं आहे. मग ॲडजॉईंट ऑफ A इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि काय येईल तो पहिला रो फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम -1 - 1 - 2 -2 -1 - 4 -3 -
-3 -5 -7 आणि हा झाला तुमचा ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स. आपल्याला काय काढायचं आहे? इनवर्स काढायचं आहे. आणि देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू बाय डेफिनेशन 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ एची किंमत काय आली होती? -1 इंटू हा तुमचा ॲन्सर -1 -2 -3 -1 -1 -5 -2 -4 -7 आणि जर तो निगेटिव्हमध्ये घेतला, हा निगेटिव्ह जर मध्ये घेतला तर सगळ्यांचे साईन काय होतील? चेंज होतील. म्हणजेच आपला ॲन्सर काय येणार आहे? इक्वल टू व्हॉट इज अवर ॲन्सर? इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स. बाहेरच्याने मध्ये गुणायचं असेल तर प्रत्येकाला गुणावं लागतं. म्हणजेच तुमचा इनवर्स काय तयार होईल? 1 2 3 1 1 5 आणि 2 4 7 आणि असा हा झाला तुमचा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. हा 3x3चा प्रॉब्लेम. ओके, अशा प्रकारे आणखी अनेक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतील. तुमच्यासाठी आणखी एक प्रॉब्लेम देतो आहे होमवर्क म्हणून, तुम्ही ट्राय करा. 2 -3 3 2 2 3 3 -2 2. हा तुम्ही ट्राय करा. मेथड मात्र सेम आहे. इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. ओके, आणखी एखादा प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो. बघा, 1 मोर प्रॉब्लेम. हा तुम्ही ट्राय करा. तिसरा प्रॉब्लेम, चौथा प्रॉब्लेम मी घेतो आहे. फाइंड इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स 1 0 1 0 2 3 1 2 1 बाय ॲडजॉईंट मेथड. हा पण सोपा आहे. हा पण तुम्हाला येईल, पण आपण ट्राय करूया. माझ्याबरोबर तुम्ही सोडवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, लेट अस स्टार्ट. लेट ए इक्वल टू गिव्हन मॅट्रिक्स. देअरफॉर बघा बरं, डिटर्मिनंट ऑफ ए काय येतं? डिटर्मिनंट ऑफ ए 1 0 1 0 2 3 1 2 1. यस, 1 इंटू 2 -6 2 -6 -4. ओके, देन मिडल 0 आला, नो क्वेश्चन. प्लस लास्ट 1 0 -2. सो युअर आन्सर इज 1 इंटू -4 -4 -2 -6 नॉट इक्वल टू 0 अँड देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. नंतर कोफॅक्टर A11 -1 + 1 2 M11 काय येईल सांगता येईल? 2 -6 म्हणजेच पहिला ॲन्सर आलं -4. A12 1 + 2 3 M12 मायनसचा क्यूब -0 -3 +3 A13 -1/3 M13 मायनसचा क्यूब 1 2 1 3 1 + 3 किती येईल? 4 मायनसचा क्यूब येईल, 4th पॉवर प्लस येईल. ओके, फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 -2 म्हणजेच तुमचं ॲन्सर आलं -2. हा पहिला रो. सेकंड रो A21 2 + 1 3 M21 मायनसचा क्यूब मायनस येईल. सेकंड रो फर्स्ट कॉलम आता इथं 0 -2 म्हणजेच मायनस काय झाला? +2. देन A22 2 + 2 4 मायनसचा 4 पॉवर प्लस होईल. सेकंड रो सेकंड कॉलम गेला 1 -1 0 1 -1 0 and it has no sign.
A23 2 + 3 5 M23 मायनसचा क्यूब पॉवर मायनसच होणार. सेकंड रो थर्ड कॉलम 2 - 0 आणि युअर आन्सर इज -2. ओके. देन पुढचे एलिमेंट मी खाली घेतो आहे. A31 3 + 1 4 M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 - 2 म्हणजे आन्सर इज -2. A32 -1/5 M32 -1चा फिफ्थ पॉवर ऑड आहे मायनसच येणार. 32 थर्ड रो सेकंड कॉलम 3 - 0 3 - 0 बरोबर -3 आणि A33 -1/6 M33 -1चा 6 पॉवर प्लस होईल 2 - 0 म्हणजेच 2 आणि असे शोधले आपण कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट. असे काय शोधले आपण? कोफॅक्टर शोधले. मग याच्यावरनं काय शोधायचा? देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर डिनोटेड बाय लाईक दिस आणि मग हा लिहून टाकायचा. पहिला रो -4 A11 A12 A13 देन A21 A22 A23 देन A31 A32 आणि A33 आणि असा हा झाला तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. देअरफॉर याच्यावरनं काय शोधायचं आहे? ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय? ट्रान्सपोज ऑफ अ कोफॅक्टर मॅट्रिक्स अँड विच इज इक्वल टू -4 3 -2 2 0 -2 -2 -3 2 पहिला रो पहिला कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम आणि मग शेवटी आला तुमचा इनवर्स. अँड देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स व्हॉट इज A इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A आणि 1 डिटर्मिनंट ऑफ A ची किंमत आहे -6 इंटू ॲडजॉइंट ऑफ A -4 2 -2 3 0 -3 -2 2 2 याने आतमध्ये गुणायचा असेल तर गुणा तसाही ठेवला तरी चालेल. आणि असा हा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. तर असा हा सिम्पल कन्सेप्ट आहे. फक्त कॅल्क्युलेशनवर पार्ट आहे. -1चा पॉवर प्लस की मायनस तेवढं फक्त लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला याच्यात अडचण येणार नाही. असा हा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. ओके. म्हणजे आपण आत्तापर्यंत 3 प्रकारे इनवर्स काढायचं शिकलो आहे. पहिला म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन, दुसरा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि तिसरा ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथड. तर असे 3 प्रकारे तुम्हाला इनवर्स काढता येईल. म्हणजेच दिलेला मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तर तुम्ही कोणत्याही मेथडने इनवर्स काढू शकता. तर असा हा इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्सचा कन्सेप्ट. पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला जायचं आहे याच्या ॲप्लिकेशन्सकडे. ओके. तर इथं आपण थांबूया. पुढचा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया.